बोधकथा बोकडाची हुशारी। गवताच्या शोधात एक बोकड भटकत भटकत कळपापासून दूर जंगलात आले। वा, इथे किती छान ताजं गवत आहे। आता 2 दिवस इथेच मुक्काम ठोकतो आणि पोटभर गवत खातो, असे म्हणून त्याने भरपूर गवत खाल्ले। शेजारीच पाण्याचा झरा होता। पाणी पिऊन त्याने आराम केला। तेथील ताजे ताजे गवत खाऊन ते बोकड चांगलेच गलेलठ्ठ झाले। एके दिवशी वाघोबा तिकडे येताना त्याला दिसला। हा वाघोबा इथे कसा आला? काहीतरी युक्ती करायला हवी, नाहीतर हा वाघ काही आपल्याला जिवंत सोडणार नाही। वाघानेही बोकडाला दुरूनच पाहिले होते। हा तर बोकड दिसतोय, पण हा एवढा फुगला कसा? बोकडाने जरा मोठ्यानेच म्हटले, ये वाघोबा ये, तुझ्यासारखे 10 वाघ मी रोज पचवतो म्हटलं, जरा पुढे तर ये। वाघोबा चांगलेच घाबरले आणि ते पळतच कोल्ह्याकडे गेले आणि त्या कोल्ह्याला म्हणाले, तो बोकड म्हणे रोज 10 वाघ खातो। कोल्हा आश्चर्याने म्हणाला, काहीतरीच काय, तो साधा बोकड आहे, तुम्ही चला माझ्यासोबत। वाघ अविश्वासाने म्हणाला, नको नको, माझा तुझ्यावर विश्वास नाही, तू पळालास तर। आपण असं करू, एकमेकांच्या शेपट्यांची गाठ बांधू, म्हणजे मी पळू शकणार नाही। कोल्हा धीटपणे म्हणाला। शेपट्या बांधून दोघेजण बोकडाकडे आले। बापरे, तो वाघोबा तर आता कोल्ह्याला घेऊन आलाय। ते जवळ येताच बोकड म्हणाले, काय कोल्होबा, रोज 10 वाघ आणता शेपटीला बांधून, आज एकच आणलाय तुम्ही? हे ऐकताच वाघ धूम पळत सुटला कोल्ह्याला घेऊन। तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।